नमस्कार, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा. तुम्ही पाहत आहात स्पीक विथ इंग्लिश ग्रामर. काल इंग्लिशच्या टेन्सचं सुरुवात केल्यानंतर मला बरेचशा विद्यार्थ्यांचे मेसेजेस आले. बरेचशा विद्यार्थ्यांची मला फोन आले की सर तुम्ही टेन्सेस घेणार हे खरं आहे. परंतु तत्पूर्वी इंग्रजी विषयातील काही भाग आहे म्हणजे तो ग्रामरचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. तो भाग आम्हाला समजत नाहीये कारण ते बेस महत्वाचा आहे. आणि ते करणं गरजेचं आहे. त्यानंतर मग तुम्ही टेन्सेस घ्यावे अशा काही प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांची मला आलेल्या आहेत. आणि त्या पद्धतीने आपण आता काय करत आहोत की टेन्सेस न घेता सुरुवात आपण बेसिक पासून पुन्हा करावी असं विद्यार्थ्यांचं काही म्हणणं येत आहे. तर त्यांच्यासाठी आज पुन्हा हॅव आणि हॅज हे टॉपिक काही विद्यार्थ्यांनी मला विचारले होते की हॅव आणि हॅजचा वापर कसा केला जातो, हॅडचा वापर कसा केला जातो, या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगा. कारण बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना हे जे हॅव हॅज आणि हॅड हे जे सहाय्यकारी क्रियापद आहेत त्यांचा वापर कशा पद्धतीने केला जातो वाक्यरचना करताना हे कळत नाही, हे जमत नाही असं विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं. तर आपण हे आज जाणून घेणार आहोत. आज टू हॅव म्हणजे काय, टू हॅज म्हणजे काय आणि टू हॅड म्हणजे काय, त्याचा वापर कसा केला जातो आणि टू हॅव, टू हॅज आणि टू हॅड याचा वापर करून वाक्य कसे बनवले जातात हे जाणून घेणार आहोत. आणि यानंतर परत पुन्हा आपण टेन्सेसला अजून एकदा सुरुवात करणार आहोत. आता या ठिकाणी काही उदाहरणे आहेत ते आपण पाहणार आहोत. आय हॅव पेन. आय म्हणजे मी, हॅव म्हणजे आहे, माझ्याकडे आहे. आय हॅव माझ्याकडे आहे. जर पेन वापरला तर माझ्याजवळ पेन आहे. मनी वापरला तर माझ्याकडे पैसे आहेत. वी हॅव आमच्याकडे आहे. यू हॅव तुझ्याकडे आहे. यू हॅव तुमच्याकडे आहे. दे हॅव त्याच्याकडे किंवा त्यांच्याकडे आहेत. आणि जर इथे ही शी इट असेल तर मग हॅज येतो. पण आधी आपण हॅवचं जाणून घेऊया. आय हॅव माझ्याजवळ आहे. वी हॅव आमच्याजवळ आहे. यू हॅव तुझ्याजवळ आहे. यू हॅव तुमच्याजवळ आहे. दे हॅव त्यांच्याकडे आहे. अशा पद्धतीने हॅव आणि हॅजचा वापर केला जातो. आता हॅजचा आपण जाणून घेऊया. काही उदाहरणं काल पाहिलेली आहेत. पुढची उदाहरण सुद्धा आपण पाहतोय की आता हॅव आणि हॅज मध्ये आता हॅजची काय आपण अजून उदाहरणं पाहिलेली नाहीत, पण हॅवची आपण पाहतोय. हॅजची आपण नंतर पाहणार आहोत. पहिल्यांदा बघूया आपण. आय हॅव मोबाईल माझ्याजवळ मोबाईल आहे. वी हॅव मोबाईल आमच्याजवळ मोबाईल आहे. यू हॅव मोबाईल तुझ्याजवळ मोबाईल आहे. यू हॅव मोबाईल तुमच्याजवळ मोबाईल आहे. दे हॅव मोबाईल सॉरी इथे हॅवचा ई राहिलेला आहे. सो दे हॅव मोबाईल त्याच्याकडे किंवा त्यांच्याकडे मोबाईल आहे. आय हॅव माझ्याकडे आहे. वी हॅव आमच्याकडे आहे. यू हॅव तुझ्याकडे आहे. यू हॅव तुमच्याकडे आहे. दे हॅव त्यांच्याकडे आहे. आणि जर हॅज असेल तर काय होणार? ही हॅज, शी हॅज, इट हॅज असणार. Very good morning, students. Whenever we are having anything else, whenever we are having any document, any other, whenever we are having the any mobile phone, pen, examples are here. Whenever we are having any documents, anything else, whatever we are having, to indicate that things we are using have and has. In present, have and has. In past, had. So that if I am having a pen and I have to show it, I have to indicate it. To indicate that pen, I use have. Means I have. I have pen. I have mobile. I have duster. I have chalk. I have curtain. I have many more things. Whatever we are having, to indicate that thing, we are using have and has. It is in present tense. It is in present activity. We have to indicate an present activity. We use have and has. I have, we have, you have, he has, she has, it has, they have. I have pen, we have pen, he has pen, she has pen, it has pen, they have pen. Like this we can make the sentences. And have and has we can use in present tense. And we can use have and has into our English grammar. Do you understand this? We will translate it in Hindi also. We will translate in English also. Okay, got it? Good evening. काल आपण आज सकाळी आपण हॅवची उदाहरणं पाहिलेली आहेत.
हॅवचा वापर करून कशा पद्धतीने वाक्य रचना केली जाते, टू हॅवचा वापर करून कशा पद्धतीने सेंटेन्स मेकिंग केली जाते, हॅवचा वापर कशासाठी केला जातो हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण सकाळी सांगितल्याप्रमाणे हॅवचा वापर कशासाठी केला जातो. आता आपण सकाळी हॅवची वाक्य पाहिली आहेत. हॅव तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात आलं असेल की आय हॅव म्हणजे आपल्याजवळ असलेली एखादी वस्तू सांगण्यासाठी हॅवचा वापर करतो. जसं की माझ्याकडे पेन आहे, माझ्याकडे मोबाईल आहे, किंवा आमच्याकडे फ्लॅट आहे, आमच्याकडे टीव्ही आहे, आमच्याकडे टेबल आहे, आमच्याकडे किंवा माझ्याकडे किंवा त्यांच्याकडे, माझ्याकडे, आमच्याकडे म्हणजे ही शी इट सोडून इथं सर्वांकडे ज्या गोष्टी आहेत ते सांगण्यासाठी हॅवचा वापर केला जातो. तर ह्याचा ही शी इट जेव्हा येतो तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम, ही शी इट याला तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम म्हणतात. तर तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम येत असेल तर त्यावेळेस हॅव न येता हॅज येतो. तर दोन्ही वाक्याचा अर्थ सेमच आहे. आय हॅव पण बरोबर आहे आणि ही हॅज पण बरोबर आहे. फक्त काय होतं की आय सोबत हॅव येतो, वी सोबत हॅव येतो, यू सोबत हॅव येतो, यू सोबत हॅव येतो, त्यानंतर ही सोबत हॅज येतं, शी सोबत हॅज येतं, इट सोबत हॅज येतं आणि दे सोबत हॅव येतं. हा पूर्ण चार्ट आपण पाहणारच आहोत. आता आय हॅव पेन, वी हॅव पेन, यू हॅव पेन, यू हॅव पेन आणि ही हॅज पेन, शी हॅज पेन, इट हॅज पेन आणि दे हॅव पेन. म्हणजे माझ्याकडे पेन आहे, सॉरी आय हॅव पेन माझ्याकडे पेन आहे, वी हॅव पेन आमच्याकडे पेन आहे, यू हॅव पेन तुझ्याकडे पेन आहे, यू हॅव पेन तुमच्याकडे पेन आहे, ही हॅज पेन त्याच्याकडे पेन आहे, शी हॅज पेन तिच्याकडे पेन आहे, इट हॅज पेन त्याच्याकडे पेन आहे, दे हॅव पेन त्यांच्याकडे पेन आहे. अशा पद्धतीने वाक्य बनवले जातात. गुड इव्हिनिंग. काल आपण हॅव आणि हॅजची रूप बघितले. हॅव आणि हॅजचा वापर कसा केला जातो पाहिलं जातं. तर आता आपण त्याच्या पुढचा भाग आहे तर हॅड. हॅडचा वापर कसा केला जातो हे पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे भूतकाळामध्ये एखादी गोष्ट घडली असेल तर ती सांगण्यासाठी हॅडचा वापर केला जातो. आय हॅड म्हणजे माझ्याकडे भूतकाळामध्ये काय होतं ते सांगण्यासाठी हॅडचा वापर केला जातो. तर मित्रांनो, भूतकाळामध्ये काय होतं हे सांगण्यासाठी हॅडचा वापर केला जातो. आय हॅड म्हणजे माझ्याकडे होतं, ही हॅड त्याच्याकडे होतं, वी हॅड आमच्याकडे होतं, शी हॅड तिच्याकडे होतं, यू हॅड तुझ्याकडे होतं, इट हॅड त्याच्याकडे होतं, यू हॅड तुमच्याकडे होतं, दे हॅड त्यांच्याकडे होतं. आय हॅड पेन माझ्याकडे पेन होता, ही हॅड पेन त्याच्याकडे पेन होता, वी हॅड पेन आमच्याकडे पेन होता, यू हॅड पेन तुझ्याकडे पेन होता, यू हॅड पेन तुमच्याकडे पेन होता, दे हॅड पेन त्यांच्याकडे पेन होता किंवा त्यांच्याकडे पेन होता. अशा पद्धतीने हॅडचा वापर करून वाक्यरचना केली जाते. फक्त पेनच नाही, पुस्तक सुद्धा घेऊ शकतो. आय हॅड बुक, वी हॅड बुक, ही हॅड बुक, शी हॅड बुक, इट हॅड बुक. भूतकाळामध्ये एखादी गोष्ट घडली असेल तर ती सांगण्यासाठी हॅडचा वापर केला जातो. आय हॅड म्हणजे माझ्याकडे भूतकाळामध्ये काय होतं ते सांगण्यासाठी हॅडचा वापर केला जातो.